मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावे. जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचं आवाहन. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024साठी संपूर्ण देशात आचारसंहिता लागू झाली असून अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला मतदान होणार आहे. आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी प्रयत्न करावे असं प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सौरभ कटियार यांनी आज केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवन येथे आज निवडणूक विषयक नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी श्री कटियार बोलत होते. अप्पर जिल्हाधिकारी सूरज वाघमारे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी धारणी रिचर्ड यांथन, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, उपजिल्हाधिकारी महसूल विजय जाधव, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, स्वीपचे सहाय्यक नोडल अधिकारी कैलास घोडके तसेच नोडल अधिकारी, सहाय्यक नोडल अधिकारी यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री कटियार म्हणाले की शहरी भागातील मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी शाळा महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. समाजातील सर्वच घटकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी प्रयत्न करावे. निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव असून यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं. यासाठी दिव्यांग, महिला, युवक, तृतीयपंथी, ज्येष्ठ नागरिक सर्वांनीच मतदान करण्यासाठी आवाहन करावं. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदारसंघांमध्ये दिव्यांग, महिला यांच्यासाठी मतदान केंद्रावर आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात. प्रत्येक मतदान केंद्रावर प्रथमोपचार पेटी ठेवावी असंही ते यावेळी म्हणाले. मतदानापासून कोणीही वंचित राहू नये आणि ज्येष्ठ नागरिकांना मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होता यावं यासाठी ज्येष्ठ नागरिकांना घरातून मतदान करता येणार आहे. निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्देशाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी. निवडणूक कार्यासाठी कर्तव्यावर असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना मतदान करता यावं यासाठी सुविधा केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. आदर्श आचारसंहिता भंग तक्रारीबाबत सिव्हिजिल ॲपच्या माध्यमातून कार्यवाही आदी बाबींवर भर देण्याच्या सूचना श्री कटियार यांनी यावेळी दिल्या. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच फेसबुक पेजला फॉलो करा.